अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांचा द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती महाराजांचे दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजेच नृसिंहवाडी या ठिकाणी आलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नृसिंहवाडी मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचे म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी 64 योगिनी महाराजांची सेवा करायच्या ते क्षेत्र म्हणजेच आंबरेश्वर दत्त मंदिर आणि त्याच्याच शेजारी असलेले घेवड्याचा वेल उपटून ज्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले त्या ठिकाणालाही आपण भेट देणार आहे. तसेच कुरुंदवाड येथील श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या विश्रांती स्थानाला देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे. आणि शिरोळ या ठिकाणी असणारे भोजन पात्र दत्त मंदिराला देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. नृसिंहवाडी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक दत्त संप्रदायाचे अत्यंत जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले हे स्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते. श्री दत्त संप्रदायातील दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी येथे 12 वर्ष वास्तव्य केले होते. या ठिकाणी मुख्य मंदिरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मनोहर पादुका स्थापित आहेत. येथे मूर्तीपूजा नसून पादुकांची पूजा केली जाते. या क्षेत्राला दक्षिण काशी असे देखील संबोधले जाते. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून पावसाळ्यात अनेकदा नदीचे पाणी पादुकांपर्यंत पोहोचते, ज्याला दक्षिण गंगा स्नान मानले जाते. येथे दत्त जयंती, गुरुद्वादशी आणि वामन द्वादशी मोठ्या उत्साहाने साजरी केले जातात. दररोज रात्री मंदिरात देवाची पालखी काढली जाते, जी भाविकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. हे ठिकाण कोल्हापूर पासून 45 किलोमीटर अंतरावर असून सांगलीपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर शिरूळ तालुक्यात येते. पहाटे 4:30 ते रात्री 10 पर्यंत दर्शनासाठी हे मंदिर उघडे असते. सकाळी होणारी काकड आरती आणि अभिषेक पूजेला विशेष महत्त्व आहे. आपण आता समोर जे नदीपात्र पाहत आहात हे कृष्णा नदीचे पवित्र नदीपात्र आहे. या नदीपात्राच्या समोरच्या बाजूस म्हणजेच मंदिराच्या समोर आणि नदीच्या पलीकडे बरोबर आंबरेश्वर दत्त मंदिर आहे, ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज दुपारी 12च्या सुमारास भिक्षा मागण्यासाठी शेजारील गावामध्ये जायचे. त्यावेळी या मंदिराच्या ठिकाणी ते बसलेले असायचे आणि कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमातून 64 योगिनी दुपारी 12च्या दरम्यान येऊन आंबरेश्वर दत्त मंदिराच्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा करायच्या. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये हे जे मंदिर पाहत आहात हे दत्त मंदिर नृसिंहवाडीचे अतिशय सुंदर व मनमोहक दत्त मंदिर आहे. आम्ही शनिवारच्या दिवशी या ठिकाणी आलो होतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भाविकांची संख्या अधिक दिसत आहे. मी समोर जाऊन नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल व कॅमेरा अलाउड नसल्यामुळे या ठिकाणी जो मी तुम्हाला दर्शनाचा फोटो दाखवत आहे तो या ठिकाणच्या स्क्रीनवरनं घेतलेला फोटो आहे. तर आपण या फोटोच्या माध्यमातून नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, हा तो फोटो आहे ज्यावेळी अभिषेक होतो आणि पादुकांच्या पुढे नृसिंह सरस्वती महाराजांचा मुखवटा लावला जातो आणि दिवसभर भाविकांसाठी अशाच पद्धतीने दर्शन असते. मित्रांनो, श्री क्षेत्र औदुंबर सारखेच या ठिकाणी देखील ज्यावेळी पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीला पूर येतो त्यावेळी हे मंदिर पूर्णपणे पाण्यात जाते आणि पूर ओसरस्तवर किंवा पाणी या ठिकाणचे जास्तवर या ठिकाणचे दर्शन बंद असते. मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये जी दृश्य पाहत आहात ही संध्याकाळी 7:30 वाजताची धूप आरतीची दृश्य आहेत. धूप आरतीच्या वेळी या ठिकाणी आपण पाहू शकता की भाविक भक्तांची अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
आम्ही या ठिकाणी मुक्कामी होतो कारण की आम्हाला संध्याकाळची धूप आरती व पालखी सोहळ्याची सेवा कशी असते ते पाहिजे होते. तर मी आता तुम्हाला धूप आरतीचे दृश्य दाखवत आहे आणि यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी होणाऱ्या पालखी सोहळ्याची देखील काही दृश्य दाखवणार आहे. यामुळे आपण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मित्रांनो, आता आपण ही जी दृश्य पाहत आहात ही संध्याकाळी 9 वाजताची पालखी सोहळ्याची दृश्य आहेत. मित्रांनो, पालखी सोहळा अतिशय मनमोहक असतो आणि या ठिकाणी पालखी सोहळा पाहण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात. मित्रांनो, ही जी दृश्य आहेत ही पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरची दृश्य आहेत. मी तुम्हाला मगाशी 64 योगिनींबद्दल सांगितले होते. त्या 64 योगिनी याच संगमाच्या ठिकाणाहून बाहेर यायच्या आणि नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा करण्यासाठी आंब्रेश्वर दत्त मंदिर या ठिकाणी जायच्या. तर चला तर मग आता आपण आंब्रेश्वर दत्त मंदिरात जाऊया. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात ही आंब्रेश्वर दत्त मंदिराची दृश्य आहेत. मित्रांनो, आंब्रेश्वर दत्त मंदिरामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज दुपारी 12 नंतर भिक्षेला आल्यानंतर या ठिकाणी बसायचे आणि याच ठिकाणी 64 योगिनी त्यांची पूजन करायच्या. आणि मित्रांनो, आंब्रेश्वर दत्त मंदिराच्या बरोबर मागील बाजूस आपल्याला घेवड्याचा वेल ज्या ठिकाणी उपटला होता ते मंदिर आहे. परंतु त्या ठिकाणी कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला त्या ठिकाणची दृश्य घेता आली नाहीत. यानंतर आपण या ठिकाणी जवळच असणाऱ्या कुरुंदवाड या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या विश्रांती ठिकाणाला भेट दिली. मित्रांनो, या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ महाराज विश्रांतीसाठी येत असायचे. या ठिकाणी आपल्याला अतिशय थंडावा आणि शांतता पाहण्यास मिळते. मित्रांनो, कुरुंदवाडमधील हेच ते श्रीपाद श्री वल्लभांचे विश्रांती ठिकाण आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे की या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम या ठिकाणी चालू आहे. आपण या ठिकाणी मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप बनवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे जे काम आहेत हे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि मंदिर समितीवरचे लोक पाहत आहेत. मित्रांनो, आपल्याला या मंदिर परिसरामध्ये जवळपास 800 वर्ष जुना एक पिंपळाचा भला मोठा वृक्ष पाहण्यास मिळतो. यानंतर आपण शिरोळ या ठिकाणी असणाऱ्या भोजनपात्र या मंदिराला देखील भेट दिली आहे. मित्रांनो, एकदा नृसिंह सरस्वती महाराज शिरोळ या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत गरीब दत्तभक्तीत असणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले होते आणि त्या ब्राह्मणाकडे नृसिंह सरस्वतींना जेवण वाढण्यासाठी ताट देखील उपलब्ध नव्हते. आपल्या भक्ताकडे असणारी ही गैरसोय पाहून नृसिंह सरस्वती महाराजांनी एका दगडावरती ताटाचा आकार तयार केला, म्हणजेच पात्राचा आकार तयार केला आणि त्यामध्ये ब्राह्मणाने जे देखील अन्न वाढले होते ते सर्व अन्न अत्यंत प्रेमाने त्यांनी ग्रहण केले आणि या ठिकाणी ते पात्र अजून देखील उपलब्ध आहे. त्या पात्रामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या हाताचे ठसे उमटले होते. यामुळे या मंदिराला भोजनपात्र दत्त मंदिर असे नाव देण्यात आले आहे. मित्रांनो, आपण अनेकदा पाहतो की वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी फक्त पाद्यपूजन होते, तर हे एकमेव असे मंदिर आहे ज्या ठिकाणी हाताच्या ठशांची पूजा होते. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. त्याबरोबरच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.